नमस्कार, इजी स्कूलिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इथे मी आपल्यासमोर काही नंबर्सचे प्रकार आहेत. कोणते दोनच नंबर्सचे, ऑर्डिनल नंबर्स आणि कार्डिनल नंबर्स. काय असतात कार्डिनल्स नंबर आणि ऑर्डिनल्स नंबर्स? कार्डिनल्स नंबर म्हणजे मुख्य क्रमांक किंवा मुख्य संख्या आणि ऑर्डिनल्स नंबर म्हणजे क्रमवाचक संख्या. याच्यामध्ये काय काय येतात किंवा याचा उपयोग कुठे कुठे होतो ते आज आपण शिकणार आहोत. पहिल्यांदा आपण कार्डिनल नंबर्सची डेफिनेशन्स बघूया. Cardinal number is a number that how many something there are such as 1, 2, 3, 4. म्हणजेच कार्डिनल नंबर्स हे आपल्याला नंबर्स मध्ये सांगायचे असतात. कसं सांगायचे की किती गोष्टी काय एखादं विचारलं असेल तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 10 आहे, 20 आहे, 30 आहे, या प्रकारे. ऑर्डिनल नंबर्स म्हणजे काय? क्रमवाचक संख्या. त्याची डेफिनेशन्स काय आहे? Ordinal number is a number that tells the position of something in a list such as the first, second, third, fourth. आता आपल्याला एखाद्याची पोझिशन सांगायची आहे. आपण आपल्या भरपूर कॉम्पिटिशन होत असतं. मग त्या कॉम्पिटिशन कसं आपण म्हणतो का 1 नंबर आला का, 2 नंबर आला का, 3 नंबर आला का? नाही, आपण त्याची पोझिशन घेतो. फर्स्ट रँक आहे का, सेकंड आहे का, थर्ड आहे का. आपण डेट सांगताना असंच सांगतो 1 डिसेंबर, 2 डिसेंबर. आता एखाद्याची बर्थ ऑफ डेट जर 21 असेल तर आपण असं म्हणतो का माय बर्थ ऑफ डेट इज 21? नाही, जो मंथ असेल तो माय बर्थ ऑफ डेट इज 21. नंतर जो मंथ असेल तो आपण मंथचं नाव सांगतो, इयरचं नाव सांगतो, या प्रकारे. आता इथे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले आहे. वन मी नंबर मध्ये लिहिलाय वन कसा लिहायचा? आपण स्टँडर्ड पण लिहिताना म्हणजे आपण कोणत्या क्लासमध्ये आहे, आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड असं लिहितो. आपण मी 1 क्लासमध्ये आहे, मी 2 क्लासमध्ये आहे, 3 असं लिहित नाही. आपण कधी ते ऑर्डिनल नंबर्स मध्येच लिहितो. कसं? 1 लिहायचं आणि वरच्या साईडला आपण यस आणि टी लिहितो. त्यालाच वर्ड मध्ये कसं लिहितात? FIRST, फर्स्ट. दुसरं टू TWO. मग याला 2 ला कसं लिहायचं? ऑर्डिनल नंबर्स मध्ये 2 काढायचं, वरच्या साईडला एन आणि डी. त्यालाच वर्ड्स मध्ये आपण म्हणतो SECOND, सेकंड. नेक्स्ट आहे 3 THREE. हे झालं कार्डिनल्स मध्ये. आणि ऑर्डिनल नंबर्स मध्ये आपण काय लिहितो? 3 लिहितो, तिथं डॉक्टर RD, THIRD, थर्ड नंबर. नेक्स्ट आहे 4 4 आणि याच्या डोक्यात ऑर्डिनल्स मध्ये लिहिताना काय येतात? T आणि H म्हणजे फोर्थ. नेक्स्ट आहे 5 FIV. ऑर्डिनल नंबर्स मध्ये लिहिताना 5 लिहायचं, वरच्या साईडला TH आणि याची स्पेलिंग आहे FIFTH, फिफ्थ. अशा प्रकारे जेव्हा तुम्हाला एखादी बर्थ ऑफ डेट विचारली असेल किंवा तुम्हाला रोजच्या डेट सांगायचे असतील तर कधीही कार्डिनल नंबर्सचा यूज करायचा नाही. 1, 2, 3 किंवा 21, 22, 23 नाही. कधीही ऑर्डिनल नंबर्स मध्ये जर सांगितलं तर ते लिहिताना आणि ग्रॅमॅटिकली बरोबर होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.